सूत्र 128. वाग्मी प्राज्ञ महोद्योगम जनम मूक जडालसम करोति तत्वबोधोयमत्तस्त्यक्तो बुभुक्षुभिः. हा तत्वबोध वाचाळ माणसाला मूक करून टाकतो, बुद्धिमान पुरुषाला जड, तर महाउद्योगी माणसाला आळशी करून टाकतो. म्हणून भोगाची अभिलाषा असणाऱ्यांसाठी हा बोध त्याज्य आहे. नाथ सांगतात, आत्मबोध म्हणजे स्वचा परिचय. एकदा हा परिचय झाला म्हणजे माणूस या जगातील अन्य ओळखी, त्यामागील आसक्ती, विकार, अहंकार विसरून जातो. एका वेगळ्याच आत्मजगात तो प्रवेश करतो. इथे तो आधीच्या जगातल्यासारखा भोगताही नसतो आणि करताही. तो केवळ साक्षी असतो, कारण तो केवल चैतन्य स्वरूप आत्मतत्वाशी एकरूप झालेला असतो. अशा स्थितीत तो पंडित नसला तरी ज्ञानी असतो. आता त्याला बहिर्मुख होऊन वाचाळपणातील गोडीपेक्षा अंतर्मुख होऊन मौन बाळगण्यातील आनंद अधिक हवासा आणि महत्त्वाचा वाटतो. भौतिक जगातील बुद्धिजन्य पांडित्याच्या आधारे माहितीचा संग्रह करण्यापेक्षा सूक्ष्म जगातील अनुभूतीजन्य आत्मज्ञान प्राप्त करण्याचा आनंद त्याला सर्वोपरी वाटतो. आसक्ती, विकार, विचार आणि अहंकारापायी या माया बाजारात टिकून राहण्यासाठी आजवर त्यानं अनेक सव्यापसव्य केली होती. त्यातच सुखाचा शोध घेतला होता. परंतु आता त्याला ह्या शोधातील आणि त्याच्या यशातील फोलपणा समजला आहे. क्षणिक इंद्रियजन्य सुखापेक्षा चिरंतन आत्मानंद महत्त्वाचा आहे हे त्यानं जाणलं आहे. परंतु ज्याला अजूनही मायेच्या दुलयीत गुरफटून अज्ञानाच्या निद्रेचं सुख घ्यावंसं वाटतं, आसक्ती आणि अहंकारापोटी कर्म करण्यातच ज्याला धन्यता वाटते, तो ह्याच जगात पूर्णपणे गुंतून पडला आहे. जो स्वतःला केवळ शरीर मानूनच वर्तत आहे, त्याच्यासाठी आत्मबोध त्याज्यच ठरेल. कारण त्याच्यामुळे अधोगत आणि अधोदिश असणाऱ्या त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून जाईल आणि हा धोका स्वीकारण्याची त्याची तयारी नसेल. आसक्ती आणि अहंकारापासून पूर्ण विभक्त, विरक्त होऊन निरासक्त आणि निरहंकारी आयुष्य जगत राहणं त्याला परवडणार नाही. आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त होण्याचा आनंद प्राप्त करणं फार दुर्मिळ घटना आहे. ती केवळ आत्मबोधाला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानी जनांच्या बाबतच घडू शकते, असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.